तर आपण विनंती करतोय सागरजी गुरुवले आपण हा सन्मान स्वीकारायचा आहे. आमचे स्पॉन्सर आज या स्पर्धेदरम्यान उपस्थित नाही आहेत आणि त्यांच्या अनुपस्थितीमध्ये सागरजी गुरुवले यांना आपण सन्मान देऊन सन्मानित करतोय. प्रथम क्रमांक आकर्षक चषक आणि त्याच्याबरोबर रोख रक्कम आम्हाला दिली गेली. चंद्रकांत गंगाराम वागरे साहेब यांच्या स्मरणार्थ निलेजी चंद्रकांत वागरे आणि राकेशजी चंद्रकांत वागरे यांच्या माध्यमातून आम्हाला हे पहिल्या क्रमांकाचं स्पॉन्सर. याच्यानंतर आपण विनंती करतोय पायधुनीचा महाराजा मुंबई 3 मंडळ. मी सुहास आपणास विनंती करतोय, सुहास आपण या. आपण यावेळी सन्मान करतोय अरविंदजी शिगवण यांच्या शुभ हस्ते आपण पायधुनीचा महाराजा मुंबई मंडळ 3 आणि यांना देखील आपण सन्मानित करतोय. अगदी प्रायोजकाच्या भूमिकेत सातत्यानं आम्हाला या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून देखील सहकार्य राहिलंय. आणि याच्यानंतर मात्र उत्कृष्ट गोलंदाज चषक ज्यांच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेसाठी पुरस्कृत केलं गेलं निहित रोहन सोरगे आपणास विनंती करतोय. निहित रोहन सोरगे आपण देखील या, आपला देखील शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करतोय. निहित रोहन सोरगे यांचा मात्र सन्मान केला जातोय ज्यांच्या माध्यमातून बेस्ट बॅटरसाठी पारितोषिक, बेस्ट बॉलरसाठी पारितोषिक मात्र आमच्या दरम्यान दिलं गेलंय. त्याच्यानंतर बेस्ट बॅटर काव्या मंगेश कालप आपणास देखील विनंती असेल आपण देखील या. मंगेश कालप आपण या, आपला देखील आपण सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. त्याच्यानंतर रुही अनिल गोरिवले आपणास देखील विनंती असेल. क्षेत्ररक्षक चषक आपल्याला दिला गेलाय आणि त्यांचा देखील शुभ सन्मान अर्थात त्यांच्या दिलेल्या योगदानाचा या ठिकाणी मात्र सन्मान केला जातोय. त्याच्यानंतर अभिजित शिर्के यांचा देखील आपण सामनावीर साठी चषक यांच्या माध्यमातून दिले गेलेत. तर अर्णित यांचा देखील आपण सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. आणि याच्यानंतर विजेता आणि उपविजेता संघासाठीचे मेडल आम्हाला दिले गेलेत. हितार्थ किरण पाडावे आणि बियांश किरण पाडावे खामगाव यांच्या माध्यमातून मी त्यांना देखील विनंती करतोय. त्यांचा देखील आपण सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय कारण प्रायोजकांचा सन्मान सत्कार करणं हे फार गरजेचं आहे. आणि याच्यानंतर वंश संदीपजी सावंत आपणास देखील विनंती करतोय. या स्पर्धेसाठी संपूर्ण पाण्याची योजना मात्र यांच्या माध्यमातून केली गेली. श्री कालभैरव टूर अँड ट्रॅव्हल्स राकेश गुरुले खामगार, मी वंश संदीप सावंत आपणास विनंती करतोय आपण त्यांचा देखील सन्मान करतो. याच्यानंतर मात्र चेंडू पुरवठा महेश पांडुरंगजी गुरुवले आपण देखील या, आपला देखील आपण सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. संपूर्ण स्पर्धेसाठी चेंडू पुरवठा आणि त्याच्यानंतर मात्र प्रत्येक कर्णधाराचे सन्मान चिन्ह दिले गेले. आमचे लकीदादा पातेरे साई क्रिएशन, आपण लकीदादाला देखील विनंती करतोय आपण देखील व्यासपीठाच्या समोर या, आपला देखील शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करतोय. याच्यानंतर मेडिकल किट साठी अक्षय दुर्गवले आपणास विनंती असेल. संदेरी अक्षयजी दुर्गवले आपण या. मेडिकल किट आम्हाला मात्र त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत केले गेले, त्यांचा देखील सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करतोय. त्याच्यानंतर उत्कृष्ट गोलंदाज शूज श्रीकृष्ण स्पोर्ट शैलेश पाथेरे यांच्या माध्यमातून दिले गेले, त्यांचा देखील सन्मान आपण लकीदादा पाथेरे यांना विनंती करतो त्यांच्या उपस्थितीमध्ये. आणि निपुलजी भुवड आपणास देखील विनंती असेल. निपुल भुवड आपण देखील या. निपुल भुवड ज्यांनी मात्र या स्पर्धेसाठी पाण्याच्या माध्यमातून आपल्याला सहकार्य केलं. याच्यानंतर आपण अंपायर्सचा विनंती करत आमचे दोन्ही ऑफिशियल्स आपण देखील या. दोन्ही ऑफिशियल्स विनंती असेल. चला पंकज आपण या. पंकज यांचा चला एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो आमच्या ऑफिशियल्स अंपायर साठी, कारण क्रिकेट म्हटलं तर अंपायर शिवाय क्रिकेट नाहीये. मैदानामध्ये दिवसभर उभं राहून अंपायरिंग करणं हे नक्कीच सोपं नसतं आणि अगदी आजच्या संपूर्ण दिवसभर पंकज असतील, त्यांच्याबरोबर रितेश असतील, यांच्या माध्यमातून संपूर्ण अंपायरिंग आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहिले. याच्यानंतर रितेश सर आपणास देखील विनंती करतोय, त्यांचा देखील सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. चला रितेश सर आपण देखील या, आपला देखील शुभ सन्मान. चला एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो आमच्या अंपायर साठी, कारण अगदी खूप चांगली अंपायरिंग राहिली.
त्याच्यानंतर आर.जे. रजनीश असतील, आर.जे. रजनीशला देखील विनंती असेल त्यांच्या टीमचा मेंबर आपण या. आपला देखील सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. रजनीश लाईव्ह टीम मधला एक मेंबर. चला आपण या. आपला सन्मान देखील या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. याच्यानंतर आमचे डीजे मास्टर ज्यांच्या माध्यमातून सुमधुर संगीत ऐकलात, डीजे मास्टरला देखील विनंती करतोय पुढील सन्मानासाठी आपण देखील व्यासपीठासमोर या. संतोषजी दोगटे आपणास देखील विनंती असेल, कणगर गावाचे आणि आमचे खूप मोठे समर्थक आहेत, त्यांना देखील आम्ही आमंत्रित करतोय. संतोषजी दोगटे चला आपण देखील या. नेहमी आम्हाला यांचं सहकार्य राहिले म्हणजे स्पर्धा कुठेही असू द्यात अगदी आवर्जून कॉल यांचा पहिला आम्हाला असतो. आणि संतोषजी दोगटे यांना एकदा जोरदार टाळ्या. त्यांना देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करतोय. त्याच्यानंतर मात्र डीजे मास्टर आपणास विनंती असेल ज्यांच्या माध्यमातून संपूर्ण सुमधुर संगीत ऐकलं आपण या. आमचे ठाकूर आहेत त्या ठिकाणी, छोटे ठाकूर, त्यांचा देखील सन्मान केला जातोय. डीजे मास्टर आणि त्यांचा देखील सन्मान. चला एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो, खूप चांगलं संगीत ऐकलं आमच्या डीजे मास्टरच्या माध्यमातून. याच्यानंतर नरेंद्रजी कामतेकर यांना आपण सन्मानित करतोय. नरेंद्रजी कामतेकर ज्यांच्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण समालोचन ऐकलं अगदी आमच्या बरोबरीने कॉमेंट्री बॉक्स मध्ये. सर मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या आमच्या साथी कॉमेंटेटर म्हणजेच मनवेल पाड्याचा एक गोड आवाज नरेंद्रजी कामतेकर आणि यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या आपण वाजवूयात. त्यांचा देखील सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून होत असताना आपण पाहताय. खूपच पण आवाज ऐकलात या संपूर्ण स्पर्धेदरम्यान नरेंद्रजी कामतेकर याचं सुमधुर समालोचन. त्याच्यानंतर माझे बंधुराज निशांत कातोडे सरांना विनंती करतो की आपण सुद्धा यायचे, आपला सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून एक तळा तालुक्याचा बुलंद आवाज खरोखर चांगलं समालोचन आपल्याला पाहायला भेटलं. एकदा जोरदार टाळ्या झाल्या त्यांच्यासाठी. खरोखरच एक चांगली वाणी त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटली. निशांत कातोडे सर आपण पाहतोय. नक्कीच मराठीचा एक गोड आवाज आमचे बंधुतुल्य मित्र आहेत आणि खरोखर ज्यांनी स्वतःबरोबर आम्हाला सुद्धा मोठं करण्यामध्ये खूप सारी मोलाचं कार्य केले आमच्यासाठी. धन्यवाद. पुन्हा एकदा जाऊया दिशन सरांकडे. धन्यवाद. चला याच्यानंतर आपण या स्पर्धेचे काही जे मुख्य पारितोषिक आहे त्यांच्याकडे जाणार आहोत. अपेक्षा पारावे आणि काव्य पारावे बरोबर बसलेत. अपेक्षा पारावे काव्य पारावे त्याचं पण करायचं. चला अपेक्षा पारावेताई आणि काव्य पारावेताई आपण देखील या. संपूर्ण सकाळपासून या स्पर्धेला आपण उपस्थित राहिलात आणि त्यांचा देखील आपण सन्मान करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. चला ताई आपण या, कारण सकाळपासून आपण ही स्पर्धा ऐकता इथे बसून, कारण मी पहिल्यांदा बघतोय म्हणजे सकाळपासून कोणीतरी मैदानावर येऊन अगदी सकाळी 7 वाजल्यापासून ही स्पर्धा पाहतायत. त्यामुळे एकदा जोरदार यांच्यासाठी देखील टाळ्या झाल्या पाहिजेत, व्हायला पाहिजेत. कारण क्रिकेटच्या मैदानामध्ये हे चित्र तुम्हाला फार कमी पाहायला मिळेल. ज्यावेळी मी सकाळी 8 वाजता मैदानामध्ये आलो, अगदी 8 वाजल्यापासून आता संध्याकाळचे जवळजवळ 7:30 वाजलेत आणि 7:30 वाजता देखील आमच्या दरम्यान दाखल आहेत. याच्यानंतर नीरज वागरे आपणास मी आमंत्रित करतोय की विशेष सन्मान आपला देखील केला जाईल, कारण रायगड रॉक्स आम्हाला सातत्याने तुमचं देखील महत्वपूर्ण योगदान राहिले. नीरज वागरे आपणास विनंती असेल आपण देखील या. आपला देखील सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करतोय. चला याच्यानंतर फायनल साठी जो मॅन ऑफ द मॅच राहिला खेळाडू त्याला आपण आमंत्रित करतोय. चला याच्यानंतर प्रथम आपण अर्नितला आमंत्रित करूयात. अर्नित आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच देतोय फायनलचा आणि फायनलच्या मॅन ऑफ द मॅच साठी आपण आमंत्रित करूयात. फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरलाय, अर्थात कुडगाव नाहीये तर हेदमली संघाचा खेळाडू आहे हा सनील. चला सनील आपण या. मॅन ऑफ द मॅच 5 रन्स देत असताना केवळ एक विकेट घेत असताना केवळ 5 धावा दिल्यात पॉवर प्ले मध्ये मला वाटतं. चला एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो या खेळाडूसाठी. आणि अर्निश आपल्याला विनंती करतोय फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच, फायनल मॅचचा हिरो, फायनल मॅचचा व्हीबीएसपी स्पोर्ट यांच्या माध्यमातून बीएसपी स्पोर्ट यांच्या माध्यमातून ही टी शर्ट देखील त्यांना पुरस्कृत केली जाते.
टी शर्ट आहे त्यांच्यासाठी ना ते आहे संतोष गौड सेकंड नंबरला इकडे संतोष गौड ना. हा तुम्ही चला आपण या ठिकाणी चला अर्णित आपण या अर्णितच्या हस्ते आपण चषक देतोय. चला मॅन ऑफ द मॅच फायनलचा तो पण दिला आणि याच्यानंतर संतोषजी गौड आपणास देखील विनंती करतोय आपण देखील आपल्या शुभ जी टी शर्ट्स आपला पुरस्कृत केली गेली ती देखील आपण या खेळाडूला देऊयात. हेदमलई संघाचा सनील ठरलाय फायनलचा मॅन ऑफ द मॅच आणि त्याला इथे मात्र व्हीएसपी सोड यांच्या माध्यमातून ही टी शर्ट संतोष गौड यांच्या माध्यमातून ही टी शर्ट पुरस्कृत केली जाते. याच्यानंतर बेस्ट कॅच साठी आपण आमंत्रित करतोय. या स्पर्धेसाठी क्षेत्ररक्षण म्हणजे कॅच साठी देखील हे पारितोषिक ठेवलं गेलं होतं आणि हे पारितोषिक जात आहे कुडगाव संघाच्या खेळाडूला. कुडगाव संघाचा खेळाडू आहे अर्थात मिथुन. येस डेफिनेटली मिथुन. आपण या कुडगाव संघाच्या मिथुनला आपण देतो या ठिकाणी रुही अनंत गुरुवले यांच्या माध्यमातून हे मॅन ऑफ द मॅच माफ करा क्षेत्ररक्षक चषक मात्र दिलं जात आहे. टी शर्ट नाही आणि संतोष गौड आणि त्याच्यानंतर मात्र आपण जाऊयात या स्पर्धेचा बेस्ट बॉलर साठी मला वाटतं चषक आहे त्याच्याबरोबर शूज देखील आहेत. श्रीकृष्ण स्पोर्ट्स गोलंदाजासाठी अगदी श्रीकृष्ण स्पोर्ट शैलीची पाथेर याच्या माध्यमातून आम्हाला शूज दिले गेले त्याच्याबरोबरीने चषक आणि त्याच्याबरोबरीने संतोषजी गौड यांच्या माध्यमातून टी शर्ट्स. तर बॉलर कोण असेल या स्पर्धेचा याच्यावर देखील बऱ्याचशा चर्चा आमच्या दरम्यान देखील झाल्या. बेस्ट बॉलर चला एकदा जोरदार आवाज होऊ द्यात. दोन संघ फायनलला होते हेदमलई आणि दुसऱ्या बाजूला कुडगाव संघ. कोण असेल नाही पहिल्यांदा आवाज करेल कुडगाव संघ. कुडगाव संघ तुमच्या टीम मधला कोण असू शकतो बेस्ट बॉलर. आणि इकडून जर आवाज आला नाही दोन्ही नावं चुकीची आहेत. मला तिसरं नाव कोणतं असू शकतं. ही दोन्ही नावं चुकीची आहेत. चला नाही कोणी गेस करत आहे मीच सांगतोय. चला हेदमलई संघाचा गोलंदाज आहे. आता हेदमलई संघ चला आपल्याकडून आवाज होऊ द्यात. चला सनील. येस डेफिनेटली सनील ठरतोय या स्पर्धेचा बेस्ट बॉलर आणि त्याला मात्र इथे पुरस्कृत केला जातोय गोलंदाज चषक. सो आम्हाला मात्र पुरस्कृत केला गेलाय. निहित रोहन सोरगे यांच्या माध्यमातून मी विनंती करतोय निहित रोहन सोरगे पण सन्मान करतोय यावेळी बेस्ट बॉलर हेदमलई संघाचा ठरलाय गोलंदाज सनील. संतोषजी गौड यांच्या माध्यमातून टी शर्ट्स त्याच्याबरोबर जर पाहिलं तर निहित रोहन सोरगे यांच्या माध्यमातून चषक आणि त्याच्याबरोबरीने श्रीकृष्ण स्पोर्ट्स शैलेश पाथेरे याच्या माध्यमातून हे आकर्षक शूज देखील दिले जात आहेत. सर कॅप्टन आहे मला वाटतं हेदमलई संघाचा. येस चला कॅप्टन आहे आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये सनीलची खूप चांगली बॉलिंग आपण पाहिली आणि त्याला मॅन ऑफ द बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट गोलंदाज म्हणून त्याची वर्णी लावली जाते. फोटो सेशन म्हणजे फोटो सेशन जोरात आहे आजकाल गोष्टीमध्ये फोटो सेशन आहे. आणि याच्यानंतर आपण गोलंदाज त्याला बोलायला गोलंदाज हॅलो आणि स्वतः संघाचा कॅप्टन आहे त्याचे दोन शब्द आपण ऐकूया. त्या स्पर्धेबद्दल खेळताना तुला कसं वाटलं आणि त्याच्यानंतर पारितोषिक स्वीकारताना काय म्हणशील. सर्वप्रथम रायगड रॉक्स परिवार इथे खेळण्यास संधी दिली त्याबद्दल हेदमलई संघाकडून आभार मानतो. हेच चला ह्या प्रतिक्रियेवर थँक्यू सो मच. तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी फार महत्वपूर्ण आहेत. याच्यानंतर आपण बेस्ट बॅटर कडे जाऊयात. बेस्ट बॅटर चला बेस्ट बॅटर साठी नाव येऊ द्यात. अगदी पहिल्याच दणक्यामध्ये नाव आलं यश. चला यश आपण या बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट कुडगाव संघाचं यश ठरलाय. ज्या यशनं एका हाती आपल्या संघाला या संपूर्ण स्पर्धेदरम्यान बरेचसे सामने जिंकून दिलेत आणि उत्कृष्ट फलंदाजासाठी काव्या मंगेश कालप यांच्या माध्यमातून हे चषक दिलं जात आहे. त्याच्याबरोबर संतोषजी गौड यांच्या माध्यमातून
आणि त्याच्यानंतर मात्र संतोषजी गौड यांच्या माध्यमातून हे टी शर्ट देखील दिलं जाईल. चला बॅट बॅट देखील आहे या ठिकाणी उत्कृष्ट बॅटरसाठी. AJ 774 चला या ठिकाणी आपण यश देखील प्रतिक्रिया ऐकतो. यश यश प्लीज आपण जरा माईकवर या. नाही येत तरी बोला, कारण बोलल्याशिवाय माणूस शिकत नाही. तर या स्पर्धेमध्ये खेळताना एकंदरीत तुला कसं वाटलं, म्हणजे आयोजन आणि मजा आली का? मजा खूप मजा आली. बक्षीस मिळाल्यावर मजा येणारच, त्याच्या व्यतिरिक्त काहीतरी बोल. नाही म्हणजे कसं वाटलंय टुर्नामेंट आयोजन बद्दल काय म्हणशील, कारण लाईव्हला आपण बऱ्याचदा कमी वेळा खेळतो, त्याच्यामुळे अशा पद्धतीचं आयोजन आणि रायगड रॉक्स बद्दल तू काय म्हणशील? चला हरकत नाहीये. अगदी आमचे खेळाडू बऱ्याचदा माईकवर कमी बोलतात, त्याच्यामुळं आपण जास्त आग्रह करणं देखील बरोबर नाहीये. त्याच्यानंतर मॅन ऑफ द सिरीज, मॅन ऑफ द सिरीज हे खूप मोठं नामांकन आहे या स्पर्धेमध्ये, कारण मॅन ऑफ द सिरीज साठी ट्रॉफी आहे, त्याच्या बरोबरीने टी शर्ट्स आणि AJ 774 अल्पेजी जोशी याच्या माध्यमातून आम्हाला बॅट देखील दिली गेली आहे. चला आता एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. टच कॉल आहे. नाही थांबा थांबा एक मिनिट, पहिल्यांदा आवाज होऊ द्या. तुम्ही तिकडे म्हणता ते तिकडून आवाज येऊ द्यात. चला हेतमलई संघ, चला इकडून नावाले पारस आणि इकडून, म्हणजे तुम्हाला कॉन्फिडन्स नाहीये आमच्या खेळाडूला मॅन ऑफ द सिरीज मिळणार नाहीये. नाही नाही चुकीचं ठरतंय. निलेश बामणे नाहीये. तुम्ही जर जिंकला असतं तर निलेश बामणेला मी नक्की दिलं असतं. तर निलेश बामणे नाहीये. हे असं नाव आहे जे कोणीच गेस करू शकत नाहीये. हे जर नाव गेस केलं तर मी स्वतः पारितोषिक देईल. नाही पारस पण नाहीये. येस डेफिनेटली यश, यश ठरतोय या स्पर्धेचा मॅन ऑफ द सिरीज. जो बेस्ट बॅटर ठरलाय तोच यश. आपण पुन्हा एकदा या मॅन ऑफ द सिरीज एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो यशसाठी. मालिकावीरसाठी आपण जर पाहिलं तर या ठिकाणी आम्हाला दिली गेली प्रशांत पिंपे. आपणास विनंती करतोय प्रशांत जी आपण या. प्रशांत पिंपे हेदमलई संघाचे मला वाटतं खेळाडू, हेदमलई संघाचे सपोर्टर्स आहेत आणि त्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीज या ठिकाणी प्रदान केली जाते यशसाठी. एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो या ठिकाणी आपण वाचवूयात यशसाठी, कारण कुडगाव संघाला जिंकून दिलं एका हाती. AJ 774 अर्थात अल्पेजी जोशी यांच्या माध्यमातून ही याच्यानंतर टी शर्ट साठी देखील या 2 टी शर्ट मिळाल्या, त्याच्यामुळे एक टी शर्ट आपण दुसऱ्यांना देऊ. जे सपोर्टर्स त्यांना एक टी शर्ट देणं गरजेचं आहे, कारण 2 टी शर्ट द्याल्यात. त्याच्यानंतर 4थ्या क्रमांकाचा जो मानकरी ठरलाय या स्पर्धेत प्रतीक आता या. खामगाव संघ ठरलाय 4थ्या क्रमांकाचा मानकरी या स्पर्धेचा रायगड रॉक्स. आणि मी विनंती करतोय रायगड रॉक्स चषकाचा 4थ्या क्रमांकाचा रनरअप राहिलेला संघ खामगाव आणि खामगाव संघाचा कॅप्टन खेळाडू अगदी आपण या. त्याला खामगाव संघ ट्रॉफी नको हवी असेल तर मी घेऊन जातो. खामगाव संघ चला प्लीज जरा घाईने या. वैभव आले आहेत. धनंजय जिजुम आपणास विनंती करतोय आपण या. धनंजय जिजुम यांच्या माध्यमातून हे चषक मात्र 4थ्या क्रमांकाचं सुपूर्द केलं जाते खामगाव संघाला. नाही बोलायला तू ये, बोलायला तू आलास तर खूप बरं होईल. चला खामगाव संघ एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो या संघासाठी जिंकला लढला या संपूर्ण स्पर्धेमध्ये. मात्र कधी कधी बॅट बॅच बऱ्याचदा एका गोष्टीमुळे आपण सामना गमावतो आणि एक चित्र आपण पाहिलं तर हरकत नाहीये, कारण हा खूप बलाढ्य संघ आहे रायगड विभागातला. त्याच्यानंतर मात्र एक हात मदतीचा या क्रमांकाच्या अंतर्गत. चला कॅप्टन थांबा. वैभव, वैभव जरा या. अरे बोलायचं नाहीये, बॅग द्यायचे आहेत. बोलायचं नाहीये, बॅग द्यायचे आहेत. श्वेत संदीप निमरे यांच्यासाठी या बॅग्स मात्र दिल्या जात आहेत. खामगाव संघाचे जे विद्यार्थी आहेत आणि या एक हात मदतीचा या कार्यक्रमाअंतर्गत या उपक्रमांक अंतर्गत मात्र बॅग दिल्या जात आहेत. चला एकदा जोरदार मित्रांनो टाळ्या, कारण हे उपक्रम तुम्ही फारदा कमी पाहता. यावेळी स्कूल किट दिली जाते रायगड रॉक्स परिवारातर्फे.
चला बॅग दिली जाते. त्याच्यानंतर चला अवनी पेलणेकर फलाणी यांना देखील या ठिकाणी सन्मानित केलं जाईल. सन्मानित म्हणजे एक हात मदतीचा या कार्यक्रमाअंतर्गत आपण बॅग्स रायगड रॉक्स हा विद्यार्थी मात्र विद्यार्थ्यांसाठी हा एक मदतीचा हात आमच्यातर्फे पाहायला मिळतोय. साहिल खेराटकर हे सन्मान स्वीकारतायत. पुन्हा एकदा जोरदार आहे. एक स्तुत्य उपक्रम, एक आगळावेगळा उपक्रम या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहताय. त्याच्यानंतर थर्ड रनरअप संघ दाभोलचा कॅप्टन्स, दाभोल संघाचे कॅप्टन्स आपण या. चला या संघासाठी देखील जोरदार आहे, कारण सगळ्या संघाने या स्पर्धेमध्ये खूप चांगला खेळ केलाय आणि या संघाचे खेळाडू आले. थर्ड क्रमांकाचा रनरअप संघ राहिला दाभोल. आणि चला मित्रांनो, एकदा जोरदार टाळ्या दाभोल संघासाठी. शिट्ट झालं तरी हरकत नाही, मात्र व्हायला हव्यात. सन्मानित केलं जातंय. थर्ड रनरअप राहिलाय या स्पर्धेचा संघ. आणि त्याच्यानंतर आपण लगेचच कुडगाव संघाला आमंत्रित करतोय. कुडगाव संघासाठी सिल्वर मेडल्स आणि त्याच्या बरोबरीने द्वितीय क्रमांकाचे आकर्षक ट्रॉफी, आकर्षक चषक आपल्याला पाहायला दिलं जाईल, सुपूर्द केलं जाईल. खूप चांगली प्रदर्शन. चला चला कुडगाव संघाचे कॅप्टन आणि व्हाईस कॅप्टन दोघे जण या. फोटो सेशन आणि त्याच्या बरोबरीने मेडल देखील दिलं जाईल. सिल्वर मेडल मात्र दिले गेले त्या संपूर्ण स्पर्धेमध्ये. इतर किरण पारावे आणि वियांश किरण पारावे यांच्या माध्यमातून हे पारितोषिक आपल्याला पाहत आहे. सिल्वर मेडल या ठिकाणी मात्र त्यांना पुरस्कृत केलं जातं. चला एकदा कुडगाव संघासाठी जोरदार टाळ्या. अगदी रायगड रॉक्स स्पर्धेचा हा रनरअप संघ राहिलाय. हा मानाचा चषक आणि या मानाच्या चषकामधील द्वितीय क्रमांकाचा संघ. त्याच्यानंतर आपण ट्रॉफी देखील देतोय. द्वितीय क्रमांकासाठी आपण पायधुनीचा महाराजा मुंबई मंडळ 3 आणि याचे जे सिलेदार आहेत त्यांना मी आमंत्रित करतो. व्हाईस कॅप्टन, कॅप्टन आपण या. द्वितीय क्रमांकाचा दिलं जात आहे या ठिकाणी. आपण पाहिला तर जोरदार टाळ्या कुडगाव संघासाठी. या स्पर्धेचा रनरअप संघ राहिलाय रायगड रॉक चषक 2024 पर्व 4 आणि पर्व 4 या स्पर्धेचा हा उपविजेता संघ होता आणि या संघासाठी देखील आपण जोरदार टाळ्या होताना पाहिलात. आणि याच्यानंतर आपण लगेचच आमंत्रित करतोय या स्पर्धेचा विजेता संघ. त्या संघानं बाजी मारली. चला प्रवीण आपण या. दोघांनी बोलला तर आम्हाला आणखी बरं वाटेल. नाही नाही, भाषण नाही करायचंय, फक्त सांगायचंय, कारण भाषण इतका वेळ आपल्याकडे नाहीये, त्याच्यामुळे आपण थोडक्यात मनोगत ऐकतोय. सर्वप्रथम रायगड रॉक्स परिवाराचे मनापासून आभार की त्यांनी आम्हाला या स्पर्धेमध्ये सहभागी होण्याची संधी दिली. आणि खरोखरच या आपल्या म्हसला तालुक्यातील किंवा माणगाव तालुक्यातील असेल सर्व संघांनी चांगल्या पद्धतीने खेळ करून किंवा शिस्तबद्ध संघाचं मानकरी ठरून सगळ्यांनी शिस्तबद्ध पद्धतीने इथे या रायगड रॉक्स परिवाराला सहकार्य केल्याबद्दल आणि त्याचबरोबर आपण सगळ्यांनी वेळेचे तंतोतंत पाळन करून या स्पर्धेसाठी विशेष असं सहकार्य केल्याबद्दल हे अतिशय चांगल्या पद्धतीने हे सामने इथे पुढे आले आहेत. खरोखरच आज मलई संघाने देखील चांगल्या पद्धतीने सकाळपासून चांगल्या पद्धतीने खेळ करत फायनल पर्यंत मजल मारली आणि फायनल मध्ये देखील ते विजेते ठरलेले आहेत. त्याचप्रमाणे माझ्या गावच्या कुडगाव गावच्या सर्व टीममेट्स, माझे जे गावातील वरिष्ठ असतात, ज्येष्ठ श्रेष्ठ सर्व इथे उपस्थित राहिले. भले 11 मध्ये खेळायला नसतील, 15 मध्ये नावं नसतील, परंतु 20 या 25 जण इथे उपस्थित राहिले त्या सर्वांचे मनपूर्वक आभार. त्याचबरोबर रायगड रॉक्स परिवाराने आपल्या खेडेगावातील तरुणांसाठी जे एक प्लॅटफॉर्म तयार केला आहे की आज ना उद्या यातील
जे टेनिसपट्टी आज ना उद्या यात भविष्यामध्ये कोणी ना कोणीतरी पुढे आपल्या गावाचं नाव रोशन करेल किंवा उच्चस्तरीय क्रिकेट स्पर्धेमध्ये भाग घेईल आणि खरोखरच चांगल्या पद्धतीने आपण इथे हे आयोजन केलं होतं. पुनश्च आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद. थँक्यू. या बहुमूल प्रतिक्रिया आपण ऐकलात कुडगाव संघाच्या कॅप्टनच्या. त्याच्यानंतर हेदमलई संघाचे कॅप्टन, व्हाईस कॅप्टन आपण या हा संघ ठरला या स्पर्धेचा ग्रँड फिनालेचा या मुख्य चषकावर नाव कोरणारा अंतिम विजेता संघ आणि या एकदा जोरदार टाय आपण वाजवूयात या स्पर्धेच्या या विजेत्या संघासाठी. गोल्ड मेडल देऊन हेदमलई संघाचा या ठिकाणी सन्मान केला जातोय आणि त्याच्यानंतर रायगड रॉक्स मानाचा, सन्मानाचा, अभिमानाचा आणि चमचमता हा चषक दिला जातो या संघाला. आणि याच्यानंतर मात्र हा जो मानाचा, सन्मानाचा, प्रतिष्ठेचा, बहुचर्चित वर्षभर ज्या चषकाची आतुरता राहते सर्वांना, तो चषक मात्र या ठिकाणी दिला जातो हेदमलईच्या या सर्व आमच्या शिलेदारांना. चला एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो वाजवूयात. हेदमलई संघासाठी या स्पर्धेमध्ये पूर्णपणे डॉमिनेट केलं. नशिबाची साथ आणि नशीब मित्रांनो, नशिबाची साथ मिळाल्यावर माणूस काय करू शकतो हे सध्याच्या घडीला आपण हेदमलई संघाकडून पाहिलं. आणि या कॅप्टन्स आपल्या देखील प्रतिक्रिया आपण ऐकतोय. चला पारस असेल किंवा इतर कोणी असेल, आपण या आपल्या थोडक्यात प्रतिक्रिया आपण ऐकूयात या स्पर्धेच्या माध्यमातून आणि या स्पर्धेचा समारोप अगदी थोडक्यातच आपण करतोय. चालू आहे ना? हॅलो. मी प्रथमतः रायगड रॉक्स मानाचा चषक 2024 आणि मला वाटतं पर्व 4था आहे. प्रथमतः श्री कालभैरव क्रिकेट संघ हेदमली ना खेळण्याची संधी दिली त्याबद्दल रायगड रॉक्स मानाचा चषक परिवाराला मी धन्यवाद देतो. तसेच रायगड रॉक्स चषक खेळताना आमचा हेदमली संघ मला वाटतं 2 वेळा विजेता ठरलेला आहे. एक उपविजेता आणि एक रनर अप. म्हणजे आमच्या या रायगड रॉक मानाच्या चषकमध्ये आमच्या कालभैरव क्रिकेट संघ नेहमीच मध्ये अग्रेसर असतो आणि आमचे जे खेळाडू आहेत आताच आमच्या गावी म्हणजे HPL हेदमली प्रीमियम लीग 2024 पर्व 2रे आणि या पर्वातूनच आम्ही रायगड रॉक्सचे हे खेळाडू निवडले होते आणि त्या खेळाडूंनी खरोखरच सुंदर खेळी करून आपल्या संघाला विजय मिळवून दिला आहे. त्याबद्दल संपूर्ण खेळाडूंचे आणि तसेच आमचे जे स्टाफ आमचे खेळाडू आहेत सपोर्टर म्हणजे जे खेळू नाही शकत ते देखील आमच्या खेळाडूंना चांगल्या प्रकारे सहकार्य करतात. कशा पद्धतीने गोलंदाजी करायची, कशा पद्धतीने फलंदाजी करायची, त्याच्यामुळे आमचे जे नवीन जे युवा फलंदाज असतील, गोलंदाज असतील खूपच चांगल्या रीतीने इथे मैदानामध्ये आपली खिलाडू चांगल्या पद्धतीने खेळतात आणि आमच्या संघाला विजय मिळवून देतात. पुन्हा एकदा रायगड रॉक चषक सर्व चौथे मी धन्यवाद देतो आम्हाला खेळण्याची संधी दिल्याबद्दल. थँक्यू सो मच. या प्रतिक्रिया ऐकल्यात आणि या तुर्तास मी थांबतो आणि मी देखील धन्यवाद करतो रायगड रॉक्स ज्याने आम्हाला संधी दिली या संपूर्ण स्पर्धेदरम्यान समालोचन करण्याची. आणि तुर्तास आपण थांबूया ज्या स्पॉन्सरने आम्हाला या स्पर्धेमध्ये मदत केली, ज्यांचं बहुमूल्य आम्हाला सहकार्य राहिलं, ज्यांचं आम्हाला नाव घेता आलं नाही किंवा जे स्पर्धेला उपस्थित राहू शकले नाहीत, ज्यांचा आम्हाला सत्कार करता आला नाही, या सर्वांची पुन्हा एकदा मी दिलगिरी व्यक्त करतो आणि तुर्तास मी इथे थांबतो. पुढच्या वर्षी पुन्हा एकदा 2025 मध्ये आपण भेटूयात. रायगड रॉक चषक अर्थात रॉकिंग चषक 2025 पर्व 5 असेल आणि 5 मध्ये काहीतरी नवीन तुम्हाला पाहायला मिळेल. तुर्तास आपण रजा घेतोय आणि स्पर्धा अगदी यशस्वी संपन्न झाली ही जाहीर करत असताना आपण इथेच थांबतोय. थँक्यू सो मच. संपूर्ण टीमचे धन्यवाद मानेन. स्पेशली दिशान कातुर्डे सगळ्यांचे आणि पूर्ण रायगड रॉक्स फॅमिली सर्वांचे मी आणि नरेंद्र कामते सगळ्यांचे सुद्धा मी धन्यवाद मानेन. थँक्यू सो मच.